नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। वडिलांचं छत्र हरवलेल्या दुर्गाचा विवाह सामाजिक मदतीतून संपन्न। हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील दुर्गा बालाजी गाडवे हिच्या विवाहासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या 3 तासात मदतीचे आव्हान पूर्ण झाले। वडिलांचे 15 वर्षापूर्वी निधन झाल्याने आई वनाबाई या रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या। आर्थिक अडचणीमुळे विवाहासाठी आवश्यक साहित्याची अडचण निर्माण झाली होती। ही बाब कळताच आधार प्रतिष्ठान व नाते माणुसकीचे ग्रुपच्या पुढाकाराने कन्यादान, अन्नदान तसेच मंडप, टेंट, आचारी, बँड आदी सर्व साहित्याची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे। अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येत आर्थिक व वस्तुरूप मदत केली आहे। गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी वधू मंडपात आवश्यक साहित्यांसह विवाह सोहळा आनंदात संपन्न झाला। या आदर्श सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे। TV 24 मराठीसाठी भगवान कदम, नांदेड, हदगाव। आज बरडशेवाळा या गावी कुमारी दुर्गा बालाजीराव गाडवे यांचा विवाह आहे। एक 3-4 दिवसापूर्वी आमचे मित्र प्रभाकर दहिभाते आणि सविताताई निमडगे यांनी सोशल मीडियावर नाते माणुसकीच्या या व्हॉट्सअप ग्रुपवर जो मेसेज टाकला की यांची हलाखीची परिस्थिती आहे आणि लग्न जवळ आलं, पण लग्नासाठी काही मदतीची आवश्यकता आहे। आमचे हे सामाजिक कार्य करणारे दहिभाते साहेब नेहमी कोणत्याही गोरगरिबाचं लग्न असेल तर नेहमी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की लगेच जे दाते आहेत ते लगेच सहकार्य करतात। त्यांनी मेसेज टाकल्यानंतर केवळ एक 3 तासामध्ये जवळपास 30-35 हजाराचा या ठिकाणी निधी जमा झाला। कारण त्यांनी निस्वार्थ आणि चांगल्या यानं काम करत असल्यामुळं त्यांच्यावर सर्व समाजाचा विश्वास आहे, सर्व दात्याचा विश्वास आहे। त्यामुळं एक 3 तासामध्ये 30-35 हजाराचा या ठिकाणी निधी या दुर्गाच्या लग्नासाठी मदतीसाठी या ठिकाणी जमा झाला। आम्ही सर्व या ठिकाणी तिला आज लग्नाचे साहित्य देण्यासाठी या ठिकाणी जमलो। याच्यामध्ये नाते माणुसकीचे व्हॉट्सअप ग्रुप आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे आम्ही या ठिकाणी साहित्य देत आहोत। दुर्गाला पुढील आयुष्यासाठी, लग्नानंतर पुढील आयुष्यासाठी सुखमय, आनंददायी, आरोग्यदायी आणि धनसंपत्ती असं तिला लाभो अशी मी माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। बरडशेवाळा येथे वनमालाताई बालाजी गाडवे, वनमालाताईच्या जीवनातील खूप मोठा आधार म्हणजे एक कुंकू असते। तिचे मिस्टर काही काळात त्यांच्यावर घात झाला आणि ते मरण पावले। खरंच अशा महिलेवर कमी वयामध्ये जर मिस्टर निघून जात असतील तर त्या महिलेनं काय करायचं, संसार कसा जोपवायचा, लेकर कसे सांभाळायचे आणि या महागाईच्या वाढत्या या महागाईमध्ये काय लग्नासाठी साहित्य घ्यायचं। वनमालाताईवर खूप मोठा दुःखाचा डोंगर आज पसरलेला आहे। त्या मुलीचं लग्न आहे, त्या बाईच्या डोक्यावर खूप मोठं ओझं आहे। खरंच मला वाटते की आपण नाते माणुसकी हा ग्रुप आणि आधार प्रतिष्ठान हा ग्रुप, ह्या ग्रुपच्या माध्यमातून मी बरेच दिवस झालं पाहत असते की अशा अनाथ मुलीसाठी आपण मदत करत असतो। खरंच या दानशूर दात्याचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि आमचे जे निखिल चौधरी भाऊ असतील त्यांनी पण मदत केली, आणि निवृत्ती दादा वानखेडे असतील, आणि DSP साहेब हाके साहेब असतील, आणि तसेच आमचे डॉक्टर निळे साहेब असतील, असे सर्व दानशूर दात्याचे खरं मनापासून खूप खूप धन्यवाद की एका 3 तासामध्ये मेसेज टाकला। आमचे प्रभाकर बंधू असतील बरडशेवाळ्यामधील, त्यांनी एका 3 तासामध्ये एक मेसेज टाकला आणि 3 तासामध्ये लगेच त्यांनी मदत दिली। आमचे नेहमी सहकार्य करणारे आमचे अनंतवार भाऊ असतील, असेच सर्व दानशूर दाते, आमचे चिलोरे सर असतील, बरेच असे सहकार्य करत असतात आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात। खरंच तुम्ही इथं तिथं ना अन्यायठायी न खर्च करता हे जर खर्च आपण एखाद्या अनाथ मुलीसाठी जर मदत केली असेल तर त्याला कधीच कमी पडणार नाही, भविष्यात कधी कमी पडणार नाही। आणि वनमालाताईच्या ह्या डोक्यावरचं वजन आपण सगळेजण मिळून जे हलकं केलं, अशी परंपरा चालू द्यावी। इतर न खर्च करता, दारूत न खर्च करता, दारूच्या व्यसनानं आज ताईचे मिस्टर निघून गेले आहेत, असं दारूचं व्यसन कोणीच करू नये। आज बघा ही परिस्थिती किती बघण्यासारखी आहे, या बाईनं काय करायला पाहिजे आणि असंच आपण मदत केली पाहिजे। खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद की आपण मदत केली, पुढं पण तुमचं सहकार्य असावे। आपण बरडशेवाळा इथं दुर्गा गाडवेच्या लग्नासाठी जे आधार प्रतिष्ठान आणि रयत नाते माणुसकीच्या या व्हॉट्सअप ग्रुपमार्फत माननीय मामाश्री वानखेडे आमचे, त्याच्यानंतर गजानन भाऊ आनंतवार आणि सविताताई यांनी जे आवाहन केलं होतं
त्या आव्हानाला अवघ्या 3 तासामध्ये लोकांनी जवळपास 35,000 रुपयाची मदत केली आणि हे फार मोठं कार्य आहे की ज्यांनी या गोष्टी सगळ्या गोष्टींवर यांच्यावर जो विश्वास ठेवला, विश्वास ठेवून एवढा मोठा निधी देणं आणि समाजातील जे खरंच गरिबी आहे त्या गरिबांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. दान दिल्याने हे माणसाचं दान वाढतच असते. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तेथेची देव ओळखावा या उक्तीप्रमाणे सर्व दात्यांनी जो विश्वास दाखवला त्याविषयी त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये जयंती म्हणा, पुण्यतिथी म्हणा, यावेळी डीजेवर किंवा आगाऊ शोकावर बराचसा खर्च केला जातो. त्यापैकी खर्च करा असं नाही आपण म्हणणार नाही, पण खर्च करा, पण त्याच्यातली थोडीशी काटकसर करू असे समाजातील जे खरंच गोरगरीब आहेत त्यांना मदत करण्यास काही हरकत नाही.